जुळे सोलापूर भागातील युवकाच्या खुनाचा छडा शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लावण्यात यश मिळवले आहे. मित्रानेच दारू पाजून डोक्यात दगड घालून खून केल्याचे समोर आले आहे. कल्याणनगर भागातील बँक ऑफ इंडियाच्या मैदानात सकाळी एका युवकाचा खून झाल्याचे उघडकीस आले होते. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर घटनास्थळी मयत अवस्थेत दिसून आलेल्या इसमाचे नाव विनायक कामण्णा हाके, वय 26 वर्षे, राहणार मुक्काम पोस्ट जामगाव, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर असे असल्याचे निष्पन्न झाले होते. वर नमूद मयताच्या अनुषंगाने फिर्यादी नामे बिळ्यांनी सिद्ध यशवंत देशमुख, वय 40 वर्षे, राहणार प्लॉट नंबर 60, प्रल्हादनगर, सुरेगाव, विजापूर रोड, सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्यानंतर गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांनी गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दादा मोरे, पोलीस उपनिरीक्षक उल्फास शेख यांचे तपास पथकांना कामाची विभागणी करून दिली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक अल्फास शेख यांना घटनास्थळी मिळून आलेल्या दारूच्या बाटल्याच्या अनुषंगाने आजूबाजूची देशी विदेशी दारूची दुकाने आणि चायनीज हातगाड्या या ठिकाणी भेटी देऊन या ठिकाणाहून खाली यातील मयत आणि यासोबत आणखीन कोणी दारूच्या बाटल्या अगर खाद्यपदार्थ खरेदी केले आहे काय याबाबत गोपनीय माहिती काढण्याबाबत सूचित केले. त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांना मयताच्या नातेवाईकांना भेटून त्यांच्याविषयी माहिती घेऊन सूचित केले. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक दादा मोरे यांनी घटनास्थळाचे परिसरातील CCTV फुटेजची पाहणी करण्यास सुरुवात केली. गुन्हे शाखेकडील 3 पथके वरील गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना प्राप्त तांत्रिक पुराव्याच्या विश्लेषण तसेच प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे इसम नामे नागेश अण्णाराव चिकाळे, वय 35 वर्षे, राहणार कल्याणनगर भाग 2, सोलापूर यास पोलीस उपनिरीक्षक अल्फास शेख व यांच्या तपास पथकाने ताब्यात घेतले. त्यानंतर नमूद इसमाकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांनी कौशल्यपूर्वक तपास केला असता त्याने इसम नामे विनायक कामण्णा हाके याच्यासोबत दारू पिल्यानंतर झालेल्या भांडणातून त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.